डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला हेल-होल म्हटलं आणि आपल्या आय-टी प्रोफेशनल्स यांना लॅपटॉप गँगस्टर, तर ही 56 इंचाची छाती गप्प का? अबकी वार ट्रम्प सरकार म्हणणाऱ्यांनी आता भारतीयांच्या सन्मानासाठी आवाज का उठवला नाही? ही शांतता आहे की लाचारी? नमस्कार मित्रांनो, मी जीवन आणि स्वागत आहे तुमचं जीवन गाडी ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याने प्रत्येक स्वाभिमानी भारतीयाची मान शरमेने झुकवलेली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला हेल होल म्हणजेच नरक म्हटलंय. इतकंच नाही तर अमेरिकेच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या आयटी प्रोफेशनल्स यांना लॅपटॉप घेतलेले गँगस्टर म्हणून हिणवलं. एवढा मोठा अपमान होऊ नये, 56 इंचाची छाती आणि लाल डोळे दाखवणाऱ्याच्या बाता मारणारे आपले पंतप्रधान आज एक ट्विट करायलाही का घाबरत आहेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मोदी सरकारच्या या लाचार कूटनीतीबद्दल बोलणार आहोत. ट्रम्प यांनी उघडपणे म्हटलंय की भारत आणि चीन सारख्या नरकातून लोक अमेरिकेमध्ये येतात आणि तिथली सिस्टम लुटतात. हे विधान भारताच्या 140 कोटी जनतेचा अपमान आहे. जेव्हा परराष्ट्र मंत्रालय यावर प्रक्रिया देतात तेव्हा ते फक्त अयोग्य म्हणून विषय सोडून देतात, पण पंतप्रधान स्वतः का बोलत नाहीत? जेव्हा एखादा दुसरा देश भारतावर टीका करतो तेव्हा तातडीने उत्तर देणारे मोदी आज ट्रम्प यांच्या समोर नतमस्तक का झाले आहेत? हा प्रश्न आज प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आहे. तुम्हाला आठवत असेल ते मोदीजींचे भव्य प्रदर्शन. अब की बार ट्रम्प सरकारच्या घोषणा स्वतः मोदीजींनी दिल्या होत्या, पण आज त्याच मित्राने भारताला नरक म्हटल्यानंतर ती मैत्री कुठे गेली? काय हीच ती विश्वगुरू होण्याची लक्षणे आहेत का? की आपली मैत्री फक्त कॅमेऱ्यासमोर टाळ्या मिळवण्यासाठीच होती? ट्रम्प यांनी भारतीयांना गुन्हेगार म्हटलं ज्यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला सावरलं. जर आपले पंतप्रधान आपल्याच लोकांच्या सन्मानासाठी उभं राहत नसतील तर मग अशा परराष्ट्र धोरणाचा काय उपयोग? विरोधक आणि सामान्य जनता विचारते की मोदी सरकार नक्की कशाला घाबरत आहेत? ट्रम्प यांनी बर्थ राईट सिटिझनशिप रद्द करण्याची धमकी दिली. याचा थेट फटका अमेरिकेतील लाखो भारतीयांना बसणार आहे. तरीही मोदी सरकार गप्प का आहेत? अमेरिकेने लादलेले 50% टॅरिफ असोत किंवा हा अपमान, प्रत्येक वेळी आपण केवळ शांत राहून अन्याय सहन करत आहोत का? की ही शांतता रणनीती आहे की धोरणात्मक अपयश? निवडणुकीच्या रॅलीमध्ये घर में घुस के मारेंगे म्हणणारे मोदी आज ट्रम्प यांच्या अपमानजनक ट्विटवर साधा निषेध नोंदवायला तयार नाहीत. सोशल मीडियावर ट्रोल्सना उत्तर देणारी सरकारी यंत्रणा आज ट्रम्प यांच्या विरोधात एक शब्दही ट्विट का करत नाही? ही भीती आहे की लाचारी? देशाची अर्थव्यवस्था आणि सीमा सुरक्षित ठेवण्यासोबतच देशाचा सन्मान जपणे हे सरकारचं पहिलं कर्तव्य असतं. ट्रम्प यांच्या विधानाने भारताच्या प्रतिष्ठेला तडा गेलेला आहे. आता वेळ आलेली आहे की पंतप्रधान मोदींनी केवळ कागदी पत्रक न काढता थेट ट्रम्प यांच्या डोळ्यात डोळे घालून सांगावं की भारत हा नरक नाही तर जगाचं भविष्य आहे.